गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी पूजा, अर्थात तुमची लाडकी स्वामीची आई. माझे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघताच आहात, तर त्याची छान असा प्रतिसाद पाहून मी मोठे व्हिडिओ करायचा सुद्धा प्रयत्न करते आहे. आज सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खरंच खूप मनापासून शुभेच्छा आणि त्याचीच नवी वर्षाची सुरुवात आणि माझ्या ब्लॉगिंगची सुरुवातसुद्धा होत आहे. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि इकडे स्वामी माझा असा रेडी झाला आहे आणि आम्ही आता गुढी उभारणार आहोत, त्याची मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज चॅनलला लाईक करा, फॉलो सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. यानंतर खरी अशी सुरुवात झाली जी पूजेची. स्वामी अजिबात राहत नव्हता, त्यामुळे म्हटलं तो खिडकीतच उभं राहा, जेणेकरून मला पूजा शांततेत करता येईल. पूजा तर अशी फारशी नसती, फक्त आपल्याला जो काही बांबू आहे, जी काठी आपण यूज करतो त्याचीच पूजा करायची असते. म्हटलं चला तर मग मी पूजा करायला घेतली आणि म्हटलं शांततेत देवपूजा करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि कोणताही सण हा आपला पारंपरिक असतो, सांस्कृतिक असतो आणि त्याची पूजा कशी करायची, काय करायची आपण हे पहिल्यापासून पाहत असतो आणि वेगवेगळ्या ह्याच्यात गेलं ना तर प्रत्येकाची पूजा वेगवेगळी असते. तशी मी पहिल्यापासून जशी करत आली तशीच मी केली आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे सगळंच तयार करायचं होतं. मग म्हटलं पटकन पूजावरून घ्यावं, कारण मग साडीमध्ये सगळ्याच गोष्टी होत नाही आणि स्वामीला पण बघायचं होतं. त्याला मी आतमध्येच ठेवलेलं, कारण तो अजिबात पूजा करू दिली नसती. नंतर तो बघा ते किती कशी क्यूट अशी मोमेंट तुम्ही कॅप्चर केलेली आहे. स्वामीची पूजा करणं ही पहिली प्रायोरिटी होती. म्हटलं चला आधी पूजा संपवावी. नंतर मी स्वामीला खाली बोलवलं आणि बघा आता स्वामी काय बोलतो. हो बाई करा, तिथे नमस्कार करा. अगं बाई गो, अरे स्वामी ग, असा हात जोडा. नमस्कार वगैरे घातला, सगळ्या गोष्टी झाल्या व्यवस्थित आणि बघा स्वामी एका हाताने पण नमस्कार करणार आहे, पण याला हात लावू की त्याला हात लावू हे चालू आहे. सगळ्या गोष्टीची भीती वाटते की दिव्याला वगैरे हात लावेल का किंवा काय. पप्पांसोबत पण नमस्कार केला आणि आता तर आम्हाला प्रत्येकासोबत वेगवेगळा नमस्कार करायचा असतो, जे म्हणेल ते करून बघायचंच असतं. सगळ्या गोष्टी सगळं झाल्यानंतर आम्ही खाली पण थोडंसं गेलो होतो शुभेच्छा द्यायला वगैरे आणि नंतर फोटोशूट वगैरे पण केलं. आणि बघा नैवेद्याला मी बनवलं होतं मस्त पुरी, आलूची भाजी, बासुंदी आणि भजे, कुडई, पापड हे तर सगळं ठेवतात. पण मेन असं विसरलं होते मी, ते श्रीखंड नंतर ते मी आता ॲड केलं. नंतर नैवेद्यासाठी मी आपला जो षटकोन काढतात चौरंगावरती तोच करत होते आणि नैवेद्य अर्पण केला. नैवेद्य अर्पण करताना असं छोटासा मंत्र वगैरे आहे तो म्हटला आणि औक्षण वगैरे केलं, धूपदीप ओवाळली आणि नैवेद्य दाखवला. प्रत्येक आता माहेरी सगळं सासरी वगैरे वेगवेगळे पदार्थ केले जातात. खंडोळे, पापडी, गोड पापडी, साधी पापडी असं वेगवेगळं असं काही आणि तेलकट व्हायला नको, जास्त ॲसिडिटी व्हायला नको म्हणून मी छोटंसंच काहीतरी बनवलं. नंतर आहोंसाठी ताट रेडी केलं. त्यामध्ये असं मस्त पुरी, बासुंदी, आलूची भाजी आणि गरमागरम भजे केले, कारण की थोडा वेळ होता जेवायला. मग म्हटलं नंतरच केली गरम गरम भजे आणि बघा मस्त अशी दाटशी बासुंदी झालेली. आणि संध्याकाळी जायचं होतं आम्हाला स्वामी समर्थांच्या मठामध्ये. म्हटलं कुठल्याही सणाला आपण तर देवदर्शन करतोच, पण या सणाला काही विसरायचं काम नाही. आणि दुसऱ्या दिवशी होतं स्वामींचा प्रगट दिन. आता मला तर कळून चुकलं होतं की फ्रायडे आणि आहोंडायला उशीर होईल, त्यापेक्षा आपण आज जाऊनच दर्शन करून येऊया. तुम्ही कधी देवाला जाता याच्यापेक्षा तुम्ही किती छान मनाने देवाला देवदर्शन करतात ना, हेच खूप महत्त्वाचं आहे.